हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 4. मन्मथ क्षेत्रपालहा. निर्वाण यात्रेकरू स्वतःच स्वतःचा रक्षक होतो. निर्वाण यात्रेकरू भूतलावरच असतो. निर्वाण यात्रेकरू स्वतःच स्वतःचा रक्षक होतो. निर्वाण यात्रेकरू परमहंस होऊन भौतिकाच्या अतीत गेलेला असला तरीही तो देहधर्म सोडू शकत नाही. त्यासाठी त्याला पंचमहाभूतांची कक्षा ओलांडून जाता येत नाही. तो देहाने या पृथ्वीवरच असतो. कारण ही यात्रा पूर्ण करण्यासाठी देह जिवंत असणे अत्यावश्यक असते. म्हणूनच नरदेहाची महती अनन्यसाधारण आहे. 84 लक्ष योनींचा महत अवघड प्रवास करून असंख्य योनींमधून जन्ममरणाचे फेरे घेत घेत अनेक यातना सहन करून नरदेह प्राप्त झालेला असतो. असा हा दुर्मिळ नरदेह निर्वाण यात्रा करून आत्मज्ञानाने समृद्ध करावा. नरदेहाचा हाच एकमेव उद्देश परिपूर्ण करावा. अर्थातच निर्वाण यात्रेकरू संसारात समाजात वास्तव्य करत असतो. त्याचा स्वतःचा संसार असेल अथवा तो दुसऱ्याच्या संसाराचा आधार घेत असेल, परंतु तो येथेच या भूतलावर समाजात वास्तव्य करत असतो. संसारात समाजात राहत असल्यामुळे स्वाभाविकच तो भौतिक सांसारिक लोभ प्रलोभनांच्या सभोवती वावरत असतो. परंतु निर्वाण यात्रेकरू हा अशा भौतिक आणि सांसारिक लोभ प्रलोभनांपासून स्वतःच रक्षण करणारा असतो. हे रक्षण आपोआप होत असते. त्याला ते मुद्दामहून करावे लागत नाही. भौतिक प्रलोभने त्याच्यापासून आपोआप दूर असतात. भांडे वस्तूने काठोकाठ भरलेले असले म्हणजे आणखी वस्तू त्या भांड्यात ठेवणे केवळ अशक्य असते. कारण आणखी वस्तू ठेवायला त्यात जागाच नसते. निर्वाण यात्रेकरू आध्यात्मिक भावनेने असाच ओथंबून काठोकाठ भरलेला असतो. त्याला आता इतर भावभावना होणे केवळ अशक्य असते. परमात्म्याच्या साक्षात्काराने त्याच्यात आमूलाग्र फरक झालेला असतो. भौतिक जगताचा फोलपणा त्याने जाणलेला असतो. हे जग मिथ्या आणि भासमान आहे हे ज्ञान त्याला झालेले असते. या विश्वाचा आणि त्यातील वस्तू जगताचा उपयोग केवळ देहजीवित ठेवण्यासाठीच करायचा असतो आणि या नरदेही आत्मज्ञान करून घेऊन हा नरजन्म सार्थकी लावायचा असतो हे रहस्य त्याला उलगडलेले असते. त्यामुळे केवळ साक्षी भावनेने तो संसारात समाजात राहत असतो. निर्वाण यात्रेकरू मनाने या भवसागराच्या पैलतीरी केव्हाच पोहोचलेला असतो. संसारी लोभ प्रलोभने जरी त्याच्याजवळ फिरकली तरी ती त्याच्यावर आपटून टप्पा घेऊन मागे फिरतात. किंवा निर्वाण यात्रेकरूच्या ब्रह्मतेजाने ती जळून भस्मसात होतात, नष्ट होतात, नाश पावतात. किंवा या लोभ प्रलोभनांच्या सभोवती माध्यम म्हणून असलेली व्यक्ती निर्वाण यात्रेकरूच्या आध्यात्मिक प्रभावाने भारावून तिच्यात आमूलाग्र असा आध्यात्मिक बदल होतो. ती व्यक्ती मूळ प्रवाहात वाहू लागते. कोंब फुटायला बीज असावे लागते. निर्वाण यात्रेकरूने भौतिक जगताच्या मोह प्रलोभने रिपू इत्यादींचे बीज केव्हाच जाळून भस्मसात केलेले असते. बीज जळून गेले की त्याला कितीही पंचमहातत्वांचे खतपाणी घातले तरी तेथे बीजारोपण होऊन अंकुर फुटणे हे केवळ अशक्य असते. तो स्वयं प्रकाशित झालेला असतो. आता तेथे आत्मज्ञानाचा सूर्य तेवत असतो. सूर्यावर कधी काळी काळोख झालाच तर उजेडाची सोय असावी म्हणून प्रकाशाची व्यवस्था करणे हास्यास्पद असते. तसेच निर्वाण यात्रेकरूच्या बाबत झालेले असते. तो आता भौतिक जगतात परत येणे हे केवळ अशक्य असते. रिपू दमनाचे 2 उपाय असतात.
कामनांपासून दूर होण्याचे 2 प्रकारचे उपाय असतात. पहिला उपाय म्हणजे सतत इतर जगतात वावरत असायचे. जेथे कामना उद्युक्त होऊ शकतील अशा वातावरणापासून दूर राहायचे. सतत भजन, पूजन, जपजाप्य, पूजा अर्चा, उपास तपास इत्यादी उपाय करत असायचे. जेणेकरून कामना निर्माण झाली तरी तिचा मोह होऊ नये अशी परिस्थिती सतत निर्माण करायची. याचा अर्थ अशांचे ठिकाणी मूलतः कामना निर्माण होण्याची आणि ती शमन करायची इच्छा, अपेक्षा कार्यरत असते आणि वेळप्रसंगी ती उद्दीपित कार्यरत होऊ शकते. अशा वेळी दुर्दैवाने अयोग्य गुरु भेटला तर त्या साधकाचे हाल होतात. तो भरकटतो. काही गुरु सांगतात की तुला अमुक इच्छा होते ना, मग ती पूर्ण कर. तसे भरपूर मनसोक्त कर. आशाने ते करून करून तुला त्याची घृणा उत्पन्न होईल. मग तू रिता होशील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की उपभोगाने कधीही उपभोगांची तृप्ती होत नाही. एक वेळ उपभोगाचे ते साधन नको असे होईल. उपभोगाचे साधन बदलेल, परंतु उपभोगाची इच्छा वासना तशीच राहील. यास्तव ज्ञानयोगाने उपभोगाचा फोलपणा जाणावा लागतो. कर्मयोगाने स्वधर्माने प्राप्त स्वकर्मात व्यग्र होऊन तो दूर करावा लागतो. भक्तियोगाने प्रभुचरणी स्वतःला समर्पण करून तो दूर होतो. हे उपाय शाश्वत आहेत. मग प्रकाशच प्रकाश उजळतो, अंधार नष्ट होतो. प्रकाशाची व्यवस्था करण्याचे प्रयोजन राहत नाही. रिपू उद्भवतच नाही तर मग त्याचे दमन करायचा प्रश्नच येत नाही. निर्वाण यात्रेकरूला कामनांपासून दूर राहण्यासाठी कसलेही कवच लागत नाही. त्याला कामनांपासून रक्षण करण्यासाठी विवेक, संयम इत्यादीचे पांघरूण घ्यावे लागत नाही. त्याचे शुद्ध आध्यात्मिक आचरण कामना दूर ठेवायला पुरेसे असते. कामना त्याच्याजवळ फिरकू शकत नाही. कारण निर्वाण यात्रेकरू अशा थिल्लर कामनांनी विचलित होत नाही. त्याचा एकमेवा द्वितीय उद्देश निर्वाण यात्रा हाच असतो. तो त्या यात्रेच्या वाटेवर शांतपणे वाटचाल करत असतो. त्याच्या आतील मालक जगताचा स्वामी सतत जागृत असतो. तो सतत तेजोमय असतो. तेथे रक्षण करायचा प्रश्नच नसतो. हरिओम.